वळत पुढच्या बातमीकडे, आज राज्यातील 3 जिल्ह्यात जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे। संभाजीनगरात या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। राज्यातल्या 3 जिल्ह्यात आज जैन समाजाचा हा मोर्चा निघतोय। मोर्चात मोठ्या संख्येने जैन समाज सहभागी होणार आहेत आणि हे थेट दृश्य आपण पाहतो अहिल्यानगर मधली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय सध्या तिथे परिस्थिती आहे, काय घडतंय सध्या तिथे? मोहसिन, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय ना भाई? नक्कीच आपण बघतोय की पुण्याच्या सगळ्या त्या वादग्रस्त जे जागेचे प्रकरण आहे त्या प्रकरणी काल पुण्यातील बिल्डरने माघार घेतली असली तरी संभाजीनगरमध्ये मोर्चा निघतोय। मोठ्या प्रमाणात जैन समाज या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण बघतो की ठिकठिकाणी हातात जाहीर निषेधची होर्डिंग देखील आहे। काल बिल्डरने रात्री उशिरा या सगळ्या प्रकरणातून माघार घेतली आणि असं बोललं जातं की हे व्यवहार संपलेला आहे, तरी आज मोर्चा निघतोय। काय मागण्या आहेत? हा व्यवहार संपलेला आहे असं रात्री एका व्हॉट्सअपच्या मेसेजेसच्या माध्यमातून सगळ्यांना कळलं। निश्चित रूपाने हा जर व्यवहार संपला असेल तर त्याचं संपूर्ण जैन समाज हे अभिनंदन करतं, परंतु याची भविष्यात पुनरावृत्ती न हो, कारण की जैन समाजाकडे जागोजागी भरपूर अशा ट्रस्टच्या जागा आहेत आणि ट्रस्टींना असं वाटतंय की आम्ही मालक चालवलो आहोत। तर ही जी त्यांच्या डोक्याची कुरापत आहे ती कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या घटनेमुळं संपूर्ण जैन समाजमध्ये खूप मोठा रोष आहे। कारण की ही जी 3.5 एकरची जमीन आहे या ठिकाणी आमचं गुरुकुल आहेच आहे, परंतु इथं भगवान महावीराचं खूप सुंदर असं चिन्हालय सन 1958 भूमिका काय तुमची या आंदोलनाच्या माध्यमातून? आमची ज्या गोखले बिल्डरनी ती आज व्हॉट्सअपच्या माध्यमाने ही डिक्लेअर केलं, त्यांना ऑफिशियली हे सगळं कोर्टामध्ये दाखल करावं आणि याला कोणत्याही परिस्थितीत भविष्यातील इथलचे ट्रस्टी कधीही याला विकणार नाही याचं त्यांनी एक लेखी करार पत्रक आम्हाला करू। नक्कीच दीपाली, मी थोडंसं दाखवतो, इथे महिला असतील, तरुण असतील, मोठ्या प्रमाणात जैन समाज संभाजीनगर मधलं सगळं सहभागी झालेला आहे आणि हा मोर्चा थोड्या वेळात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघणार आहे। गोखलेंनी, जे गोखले बिल्डर आहेत, त्यांनी माघार घेतली असली तरी अधिकृतरित्या न्यायालयात त्यांनी आपली भूमिका मांडावी आणि त्यानंतरच या सगळा व्यवहार संपेल अशी आमची भूमिका असणार असल्याचं जैन समाजाचं म्हणणं आहे आणि आज संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघताना आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच मोहसिन, या सगळ्या मोर्चावर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मोहसिन।